आपल्या गोंडदेवाची जी आंघोळ झाली आहे, तर आता मी थोडं फिरून राहिलो, कारण की इथं 2-3 देव वगैरे येऊन आहे गोंडदेव. तर ह्या घाटावर जागजाच्या पौर्णिमेचे एवढे देव असते म्हणते. तर हे एवढी जागा दिसते तुम्हाला पूर्ण, हे जागा नुप्पर पडते म्हणते. तिथं देव बसायला जागा नाही भेटत. तर आता पंचमीचे गोंडदेव तेवढं राहत नाही ना इकडं, म्हणून नाही का जागा आहे. तर तुम्हाला मी गोंडदेव दाखवत आहो. तुम्ही एन्जॉय करा मस्त आणि सबस्क्राईब करा, शेअर करा. तर नमस्कार मित्रांनो, कसे तुम्ही? आपल्या गोंडदेवच्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे. आजचा आहे दुसरा दिवस. तर आज गोंडदेव नदीवर आंघोळ केल्या जाते. तर आता आम्ही चाललो जागजला. ते मी फर्स्ट टाइम चाललो जागजला आणि जागजं कशी आहे ते मला पण माहीत नाही. तर ह्या वर्षी मला चान्स भेटला जागजला जायचा आणि आपले पंचमीचे जे ते आता आपण घेऊन चालू जागजला. तर आता मी वंदेरी ह्या ठिकाणी नॅशनल हायवे 07 तर आता आम्ही चाललो. गोंडदेव जे आपल्या समोर गेले, तर आता आपण मांगाव. तर आता हळूहळू चाललो. तुम्हाला मी दाखवतो तिथला माहोल. पहिल्यांदा चाललो मी. ब्लॉग जे आहे सिल्कपर्यंत पहा, सबस्क्राईब करा आणि स्किप करू नका, जेणेकरून तुम्हाला पूर्ण गोंडी कल्चर समजलं पाहिजे. ते गोंडी कल्चर दाखवू का पूर्ण, तर तुम्हाला समजलं पाहिजे. सबस्क्राईब करा, शेअर करा. स्टॉप जे वंदेर मध्ये आहे. तर आपले बाबा वगैरे, दादा वगैरे सगळे इथं, मामाजी वगैरे इथं, कसं आपला पुतण्या येत आहे. तर आता आम्ही गाडीची वाट पाहतात. मी म्हणलं गाडी समोर गेली असेल तर गाडी मागं असेल, तर पेट्रोल वगैरे काढतात. तर आम्ही चहा वगैरे पिऊन घेतो, मग तुम्हाला दाखवतो गोंडी कल्चर. आलो जागजला. तर आपले देव वगैरे आले तर बघू शकता तुम्ही. तर आपण पूर्ण हे माहोल राहणार आहे. आणि हे आपले काही जे मित्र आहे आपल्या ब्लॉग मध्ये याची खूप इच्छा आहे त्याची. तर बघू शकता तुम्ही मित्रांनो. फायनली आता मी जागजच्या घाटामध्ये चाललो. ते माझं स्वप्न होतं खूप दिवसापासून मी इथं येईन बघ, कारण की ह्या इथे पौर्णिमेचे देव खूप असते म्हणजे. तर आता मी पंचमीचे देव घेऊन आलो. तर पंचमीचे तेवढे नसते, पण पंचमीचे इथं यात्रा जी असते जागच्या घाटावर. तर आता तुम्हाला पंचमीचे गोंडदेव दाखवून राहिलो. तुम्ही एन्जॉय करा मस्त आणि सबस्क्राईब करा, शेवटपर्यंत ब्लॉग बघत जा. तर तुम्हाला आम्ही दाखवतो जागृतीचे आता पूर्ण व्हिडिओ.
आपल्या गोंडदेवाची जी आंघोळ झाली आहे, तर आता मी थोडं फिरून राहिलो, कारण की इथं 2-3 देव वगैरे येऊन आहे गोंडदेव. तर ह्या घाटावर जागजाच्या पौर्णिमेचे एवढे देव असते म्हणते. तर हे एवढी जागा दिसते तुम्हाला पूर्ण, हे जागा नुप्पर पडते म्हणते. तिथं देव बसायला जागा नाही भेटत. तर आता पंचमीचे गोंडदेव तेवढं राहत नाही ना इकडं, म्हणून नाही का जागा आहे. तर तुम्हाला मी गोंडदेव दाखवत आहो. तुम्ही एन्जॉय करा मस्त आणि सबस्क्राईब करा, शेअर करा. मित्रांनो, आम्ही आता आंघोळ करण्यासाठी आलो. तर आमच्या पोहायला येत नाही मला. तर बघू शकता आमचे मोठे भाऊ जे आहे ना, मला नाही का पोहण्यासाठी आम्ही एका तरंगलो पाहिजे म्हणून नाही का मला नाही का ते खोड नाही का इकडे टाकत आहे आपल्या नदीमध्ये. मी आता नदीमध्ये फिरून राहिलो. तुम्हाला एक गोंडदेव दिसला, तर आपण त्याचं दर्शन वगैरे घेऊ आणि तुम्ही पण दर्शन करून घ्या आणि तुम्हाला मी दाखवतो. आपल्याला माहिती ना कोणा गावात. मित्रांनो, आता मला घराकडे जाता जाता मला एक गोष्ट माहीत पडली की ह्या घाटावर संगम आहे. तर एक यशोदा नदी आहे आणि वर्धा नदी आहे. हे वर्धा नदी आहे आणि यशोदा ह्या साईडला आहे. ह्या साईडले यशोदा, ह्या साईडले वर्धा, दोन्ही मुलींमधली वर्धा नदी तयार झाली आहे असं माहीत पडलं मला. खैलाम जो लड़की देख रहे हैं ना आपको, ये लड़की कोई काम की नहीं है, कोई काम की नहीं है लड़की. तर मित्रांनो, आपला जागृता ब्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा. आणि खूप माहोल झाला. तर एलके परिवाराचा देव होता आणि निहारी परिवाराचा, ते 7 देवाचं पेंटाण्याचे वरचे देव खडे होते. तर आम्ही देव जे आहे जागृता ठिकाणी आणला. तर
पण इथं यशोदा आणि वर्धा नदीचा संगम आहे आणि त्याच पात्रावर आम्ही आंघोळ केली गोंडदेवाची आणि आता आंघोळ आणि सगळे गावाला गेले आता. तर आम्ही पण गावाला निघतो आणि हा ब्लॉग एंड करतो मी. ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. बाय बाय, भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये.